नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत जे आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला अपडेट आहे इंडियाचा CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा डेटा, ज्याला आपण इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा सुद्धा म्हणतो. आणि मित्रांनो, इंडियाचा ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा 12 नोव्हेंबर 2025 ला म्हणजे येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, अशी अपेक्षा आहे की तो येऊ शकतो 0.48% आणि ॲक्च्युअलमध्ये किती येईल ते तर आपल्याला 12 ऑक्टोबर 2025 लाच पाहायला मिळेल. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला तर तो लगातार अपेक्षापेक्षा कमी येत आहे. जर सप्टेंबर महिन्याचा इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा बघितला, जो 13 ऑक्टोबर 2025 ला आला होता, तो आला होता ॲक्च्युअलमध्ये 1.54% आणि अपेक्षा होती की येईल 1.70%. तसेच ऑगस्ट 2025 या महिन्याचा इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा 12 सप्टेंबर 2025 ला आला होता आणि अपेक्षा होती की तो येईल 2.10%, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 2.07%. तसेच इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा जुलै 2025 या महिन्याचा 12 ऑगस्ट 2025 ला आला होता आणि अपेक्षा होती तो येईल 1.76% आणि ॲक्च्युअलमध्ये आला होता 1.55%. म्हणजे मित्रांनो, इंडियाचा जो इन्फ्लेशनचा डेटा आहे तो लगातार अपेक्षापेक्षा चांगला येत आहे. आणि मित्रांनो, इन्फ्लेशन जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट मानल्या जाते. आणि मित्रांनो, आता ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा आपल्याला 12 नोव्हेंबर 2025 ला पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे US म्हणजे अमेरिकेला घेऊन. तर मित्रांनो, युनायटेड स्टेट्सचा CPI म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा आपल्याला 13 नोव्हेंबर 2025 ला पाहायला मिळणार आहे, ऑक्टोबर 2025 या महिन्याचा. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस महिन्याचा डेटा बघितला म्हणजे सप्टेंबर 2025 या महिन्याचा, जो आला होता 24 ऑक्टोबर 2025 ला, तर मित्रांनो, हा जो डेटा इथे ॲक्च्युअलमध्ये दिसत आहे, हा डेटा लेट झाला होता. कारण मित्रांनो, अमेरिकेत US गव्हर्नमेंट शटडाऊन आहे. त्याचमुळे मित्रांनो, मागला जो इथे सप्टेंबर महिन्याचा डेटा दिसत आहे, जो 24 ऑक्टोबरला आला होता, तो पोस्टपोन होऊन 24 ऑक्टोबर 2025 ला आला होता. आणि जर आपण ऑगस्ट 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा बघितला, जो 11 सप्टेंबरला आला होता, तो बिलकुल जेवढी अपेक्षा होती तेवढा आला होता. आणि जर आपण अमेरिकेचा जुलै 2025 चा इन्फ्लेशनचा डेटा बघितला तर तो 12 ऑगस्ट 2025 ला आला होता आणि अपेक्षा होती 2.8% येईल, परंतु अनुमानपेक्षा चांगला येऊन आला होता ॲक्च्युअलमध्ये 2.7%. तर चला, 13 नोव्हेंबर 2025 ला या तारखेला आपल्याला अमेरिकेचा ऑगस्ट 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा पाहायला मिळणार आहे. तर 13 नोव्हेंबर ही डेट फोकसमध्ये ठेवायची. तसेच मित्रांनो, जर आपण अपकमिंग वीकचे IPO बघितले तर फिजिक्स वल्लासोबत टोटल 3 मेनबोर्ड IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. तसेच लेन्सकार्ट आणि ग्रोसोबत टोटल 7 कंपन्या आपल्या शेअर मार्केटमध्ये नवीन लिस्ट होणार आहे येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये. मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये फिजिक्स वल्ला जी अलक पांडे यांची कंपनी आहे, या कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे 11 नोव्हेंबर 2025 ला आणि क्लोज होणार आहे 13 नोव्हेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, या कंपनीचा म्हणजे फिजिक्स वल्लाचा टोटल IPO राहणार आहे 3,480 कोटी रुपयाचा, ज्यात फ्रेश शेअर इश्यू होणार आहे 3,100 कोटी रुपयांचे आणि ऑफर फॉर सेल राहणार आहे 380 कोटी रुपयांची. आणि मित्रांनो, याकरिता प्राइस बँड
फिक्स केला गेलेला आहे 103 रुपये ते 109 रुपये या दरम्यान। आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की फिजिक्सवाला ही कंपनी 18 नोव्हेंबर 2025ला लिस्ट होऊ शकते आपल्या शेअर मार्केटमध्ये। तसेच मित्रांनो जर आपण लिस्ट कंपन्या बघितल्या तर येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये लेन्सकार्ट सोल्युशन्स ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे 10 नोव्हेंबरला। ग्रोची पॅरेंट कंपनी 12 नोव्हेंबरला लिस्ट होणार आहे। अशा टोटल 7 कंपन्या आपल्या शेअर मार्केटमध्ये नवीन लिस्ट होणार आहे अपकमिंग वीकमध्ये। मित्रांनो शेअर मार्केटच्या इन्व्हेस्टर्सचा सर्वात मोठा इव्हेंट म्हणजे क्वार्टरली रिझल्ट सध्याच सुरू आहे आणि आतापर्यंत खूप साऱ्या जबरदस्त कंपन्यांचे क्वार्टर 2 चे नंबर आले आहे आणि येणाऱ्या वीकमध्ये सुद्धा आपल्याला काही कंपन्यांचे क्वार्टर 2 चे नंबर पाहायला मिळणार आहे। जसे की 10 नोव्हेंबरला बजाज कंझ्युमर केअर, बजाज फायनान्स, तसेच हुडको, केपीआयटी टेक्नॉलॉजीज, रिलायन्स पॉवर, ONGC, SJVN, सन फार्मा, टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर अँड होल्डिंग्स लिमिटेड, टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर 10 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। तसेच जर 11 नोव्हेंबर 2025 बघितले तर या तारखेला आपल्याला बजाज फिन्सर्व लिमिटेड, बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड, भारत फोर्ज, बायोकॉन, गोदरेज इंडस्ट्रीज, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड, मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, RVNL, टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवर, टॉरेंट पॉवर लिमिटेड आणि TVS इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर 11 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। तसेच 12 नोव्हेंबर 2025ला अशोक लीलँड, एशियन पेंट्स, कोचिन शिपयार्ड, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, IRCTC, ज्योती लॅब्स लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड, झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांचे क्वार्टर 2 चे नंबर 12 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। तसेच 13 नोव्हेंबर 2025ला डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेड, हिरो मोटोकॉर्प, मॅट्रोमोनी.com लिमिटेड, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड, टाटा ग्रुपची कंपनी वोल्टास लिमिटेड, TVS सप्लाय चेन सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2 चे नंबर 13 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। तसेच जर आपण 14 नोव्हेंबर बघितले तर या तारखेला एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड, टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड अशा काही कंपन्यांचे क्वार्टर 2 चे नंबर 14 नोव्हेंबर 2025ला पाहायला मिळणार आहे। म्हणजे क्वार्टरली रिझल्टच्या हिशोबाने येणारा वीक सुद्धा इम्पॉर्टंट राहणार आहे। आणि मित्रांनो जर आपण FISDIचा डेटा बघितला तर FIS मोस्टली आपल्या मार्केटमधून सेलिंग करत आहे आणि जर आपण मागला वीक बघितला तर 3 नोव्हेंबरला FISने नेट 1883 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली होती। 4 नोव्हेंबरला FISने 1067 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली होती। 6 नोव्हेंबरला 3263 कोटी रुपयाची नेट सेलिंग केली होती। तसेच 7 नोव्हेंबरला FISने 4581 कोटी रुपयाची नेट खरेदी केली होती। तसेच दुसरीकडे आपल्या डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने 3 नोव्हेंबरला 3500 कोटी रुपयांची नेट खरेदी केली होती। 4 नोव्हेंबरला 1202 कोटी रुपयाची नेट खरेदी केली होती। 6 नोव्हेंबरला 5000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट खरेदी केली होती आणि DISने 7 नोव्हेंबरला 6500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नेट खरेदी केली होती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले जे येणाऱ्या वीकमध्ये आपल्या फोकसमध्ये असायला पाहिजे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।